राज्य सरकारच्या निर्णयानंतर कोल्हापूर शहरातील सर्वच मंदिरं खुली झाली आहेत। मशिदींमध्ये नमाज पठण सुरू झालंय। ख्रिस्ती बांधवांनी मात्र अजूनही चर्च सुरू केली नाहीत। शासनाच्या निर्णयानंतर सोमवारपासून राज्यातील प्रार्थनास्थळं खुली झाली। कोल्हापूर शहराचा विचार करता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम आहे। शासनाच्या निर्देशानुसार 10 वर्षाच्या आतील बालकं आणि 65 वर्षावरील वृद्धांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात नाही। संसर्ग टाळण्यासाठीच्या अन्य नियमांचंही पालन करण्यात येतंय। आज मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत 3246 भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। मुस्लिम बांधव दिवसातून नमाज पठण करतात। यापैकी अनेक जण मशिदींमध्ये जाऊन नमाज पठणाला पसंती देतात। कोरोना संसर्गामुळे मशिदी बंद राहिल्या। आता सरकारनं परवानगी दिल्यानंतर मशिदींमध्ये योग्य ती काळजी घेत नमाज पठण सुरू झालंय। मशिदींमध्ये नमाज पठणासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांची संख्या अजूनही कमीच आहे। ते जे काय नियम असेल तर नियमाचं काटोकारपणे आम्ही पालन करू। आम्ही सॅनिटायझर करून आता घेतलेलंच आहे। मशिदीमध्ये विदाऊट मास्कच्या कोणाला नमाज इथं पडायला देणार नाही। आम्ही डिस्ट्रॅक्शन ठेवूनच नमाज इथं अदा करणार आहोत। आता जसं माणसांचा करोड जसा वाढेल तसं आमचं सगळं डिसिप्लिन व्यवस्थित असणार आहे। मंदिरं आणि मशिदी खुल्या झाल्या असल्या तरी शहरातील चर्च अजूनही बंदच आहेत। चर्च इमारतींचं निर्जंतुकीकरण करण्यासह अन्य उपाययोजनांसाठी वेळ लागणार असल्यानं अजून आठवडाभर तरी शहरातील चर्च बंद राहणार आहेत। आणि आमच्या चर्चमधील भक्ती प्रार्थना येत्या आठवड्यामध्ये सुरू होईल आणि निर्जंतुकीकरण त्याचप्रमाणे इतर जे सरकारने दिलेले जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करून आम्ही सुरू करणार आहोत। ख्रिस्ती बांधवांना चर्च बंद असल्यानं विवाह, बाप्तिस्मा, दृढीकरण, प्रभुभोजन यासारखे विधी करता आलेले नाहीत। आता चर्च सुरू झाल्यानंतर हे विधी करता येणार असून महिनाभरावर नाताळ सण आल्यानं चर्च व्यवस्थापनांकडून विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचं सांगितलं जातंय।